हॅलो स्टुडंट, आय एम स्वाती शाह फ्रॉम श्रद्धा इन्स्टिट्यूट. तर आज आपण बघणार आहे आपलं 8th लेसन स्क्वेअर रूट अँड क्यूब रूट. स्क्वेअर रूट, क्यूब आणि क्यूब रूट. ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे मेथड कसं करायचं. स्क्वेअर म्हणजे काय करतो आपण, तर स्टार्ट करूया. स्क्वेअर रूटचे मेथड जे रेग्युलर मेथड आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही सॉल्व्हही करता. बट आज आपण काहीतरी डिफरंट वे शिकणार आहे जेणेकरून तुम्हाला तुमचं स्कॉलरशिप खूप इझी होणार आहे. तर ते कशा प्रकारचे असणार आहे ट्रिक ते आज आपण शिकणार आहे. तुम्ही रिसेंटली एक मूवी बघितला असेल शकुंतला देवी. तर त्या मूवीमध्ये खूप मोठे मोठे जे क्यूब रूट होते, सिक्स 8 डिजिटचे जे क्यूब रूट होते ते विदिन अ सेकंडमध्ये काढत होती. तर हे ट्रिक खूप इझी आहे शिकायला. तर तुम्ही जेव्हा हे ट्रिक शिकताल तर तुम्हीही खूप इझिली ते सॉल्व करू शकता. तर आपण बघणार आहे. स्टार्ट करूया. फर्स्ट आपण स्टार्ट करूया स्क्वेअरपासून. स्क्वेअर म्हणजे काय, द नंबर इज मल्टिप्लाय इटसेल्फ. त्या नंबरला त्याच नंबरने जेव्हा आपण मल्टिप्लाय करतो दॅट इज द स्क्वेअर. सपोज 2चं स्क्वेअर काय आहे 4, राईट. 3चं स्क्वेअर 9. आणि जेव्हा तुम्ही आता स्कॉलरशिपचे एक्झाम अटेंड करताय, स्कॉलरशिपच्या एक्झामचं प्रिपरेशन करताय, तर तुम्हाला 1 to 20 स्क्वेअर नंबर्स आणि 1 to 20 क्यूब नंबर्स लर्न असायला पाहिजे. ते का, कारण त्याच्यामुळं तुमचं क्यूब रूट स्क्वेअर रूट काढायला इझी होणार आहे. तर तेवढे तर बेसिक तुम्हाला लर्न पाहिजेच. जरी तुम्हाला लर्न नसेल तर तुम्ही स्टार्ट करा. डेली 1 टाईम लिहिला तरी तुम्हाला लर्न होऊन जाईल. ओके. तर हे स्क्वेअर नंबर्स 1 to 20 खूप इझी आहेत, ते ऑलरेडी आपल्याला लर्न असतात. सपोज बिग नंबरचं स्क्वेअर करायचं आहे. सपोज आपल्याला करायचं आहे 56चं स्क्वेअर. तर आपण काय करणार, 56 × 56. तर थोडंसं टाईम तर ह्याच्यात लागणारच आहे. बट आता जे मी तुम्हाला ट्रिक शिकवणार आहे ज्याच्याने तुमचं टाईम सेव्ह होणार आहे. तर आधी आपण शिकूया स्क्वेअर अ नंबर. स्टार्ट करूया आता स्क्वेअर अ नंबर शिकायला. स्क्वेअर ऑफ अ नंबर. ओके. जर एनी नंबर, दिस इज अ जनरल मेथड. हे जनरल मेथड आहे, ह्याच्याने तुम्ही खूप इझिली स्क्वेअर काढू शकता. सपोज आता काढायचं आहे आपल्याला 24चं स्क्वेअर. थोडासा इझी नंबर घेते मी स्टार्टिंगला, कारण तुमचं कन्सेप्ट इथं क्लिअर व्हायला पाहिजे. आता 24 स्क्वेअर आहे, 2 डिजिटचं स्क्वेअर करायचं आहे. तर जेव्हा हे आपण मेथड स्टार्ट करतो, स्टेप 1 आपला असणार आहे 2चं स्क्वेअर. 2चं स्क्वेअर काय असणार आहे 4. बट जेव्हा आपण स्क्वेअर लिहितो तेव्हा ते 2 डिजिटमध्ये लिहायचं असतं. देन आपण लिहिणार आहे 0 4. मग नेक्स्ट काय घेणार आहे आपण 4चं स्क्वेअर. 4चं स्क्वेअर काय असणार आहे 16. हे ऑलरेडी 2 डिजिट आहे म्हणून ह्याला 0 वगैरे लावायची गरज नाही, आपण आहे तसं ठेवलो. सेकंड स्टेप काय असणार आहे, हे जे आहे 24चं स्क्वेअर 2 × 4 × 2 करायचं आपल्याला. 2 × 4 × 2 काय येणार आहे आन्सर, 2 4 = 8, 8 2 = 16. ओके. तर 16 जेव्हा 16 आपण लिहिलो, हे 16 लिहितानाच कसं लिहायचं आहे, फर्स्ट आणि लास्ट स्टेप स्किप करायचं आहे आणि मिडलमध्ये 16 लिहायचं आहे, राईट. फर्स्ट आणि लास्ट स्टेप आपण आता स्किप केलो आणि मिडलमध्ये आपण 16 नंबर लिहिलो. तर मिडलमध्ये 16 घेतल्यावर हे दोघांना प्लस करायचं आहे, 6 7 5. सो 24 स्क्वेअर इज 576. तर हे तुम्हाला मी शिकवायला लागलं म्हणून टाईम लागलं, बट जेव्हा तुम्ही ह्या टाईपचे सॉल्व करता तुम्ही इझिली करणार आहे. अजून एक क्वेश्चन बघूया. सपोज बिग नंबर घेऊया, 56चं स्क्वेअर करायचं आहे. ओके. 5चं स्क्वेअर 25, 6चं स्क्वेअर 36, 5 × 6 × 2. 5 6 = 30, 32 = 60. 60 मिडलमध्ये ठेवायचं आहे. तर आन्सर काय येणार आहे आपलं 6 3 9 2. 2936 इज द आन्सर. तर किती इझिली तुम्ही आता स्क्वेअर नंबर कुठलाही 99 टिल 99पर्यंत तुम्ही इझिली स्क्वेअर नंबर लर्न करू शकता, मीन्स काढू शकता. तर हे जे मी तुम्हाला शिकवलं हे वैदिक मॅथ्सचं ट्रिक होतं. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला वैदिक मॅथ्सचंही लिंक दिसेल,
डिटेलमध्ये अजून स्टडी करायचं असेल तर तुम्ही वैदिक मॅथ्सचे व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्ही अजून इझिली, म्हणजे ह्याच्यात अजून टाईप्स आहेत, ते सगळे टाईप्स तुम्ही इझिली शिकू शकता. अजून 2 एक्झाम्पल बघूया, तुम्ही अजून क्लिअर होताल. सपोज 78 स्क्वेअर, बिग नंबरच घेते आहे मी, जेणेकरून तुम्हाला इझी हो. 49, 8 स्क्वेअर 64. नाव 7 × 8 × 2. 7 8 जा काय 56, 56 2 जा 56 2 जा काय येणार आहे 12, 11, 1 1 2. आता बघा 3 डिजिट आलं इथं. 3 डिजिट आल्यावर काय करायचं आहे, लास्ट नंबर स्किप करायचे. जे युनिट नंबर असतं ते ऑलवेज स्किप, हे स्किप करायचं आहे. 1 1 2 इकडे पुट करायचं आहे. 4 8 10 6. 6084 इज द आन्सर. तर बघा फ्रेंड्स, आपण किती इझिली आता स्क्वेअर नंबर काढू शकतो. तर नेक्स्ट बघूया, 90मध्ये जाऊया आपण. 92चं स्क्वेअर काढूया. 9चं स्क्वेअर 81. 2चं स्क्वेअर 4 आहे, बट मी लिहिते आहे 04. नाव 9 × 2 × 2 काय येणार आहे 9 2 जा 18, 18 2 जा 36. तर 36 लिहिताना आपण मिडलमध्ये लिहिणार आहे. देन ॲड 4 6 4 8. 8464 इज द आन्सर. तर किती इझिली बघितलं स्टुडंट्स, आपण इझिली ह्या टाईपचे स्क्वेअर आता करू शकतो. आता स्कॉलरशिपमध्ये जे स्क्वेअर नंबर तुम्हाला येणार आहेत त्याला मल्टिप्लाय करायच्या ऐवजी तुम्ही इझिली आता स्क्वेअर करू शकता. तर स्क्वेअरचं कन्सेप्ट झालेला आहे. आपण बघणार आता नेक्स्ट पार्ट. ओके स्टुडंट, तर बघूया आपण क्यूब ऑफ अ नंबर. म्हणजे आता कुठल्याही नंबरचं क्यूब करायचं असेल तर आपण काय करतो, त्या नंबरला 3दा मल्टिप्लाय करतो. सपोज 2चं क्यूब आपल्याला काढायचं आहे, तर आपण काय करतो 2 × 2 × 2. 2 × 2 × 2 दॅट इज 8. तसंच 3चं क्यूब 27, 4चं क्यूब 64, 5चं क्यूब 125. लाईक दिस आपण क्यूब करतो. तर मी तुम्हाला काय म्हणले होते, 1 to 20 तुम्हाला क्यूब लर्न असणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर आपण जर बिग नंबरचं क्यूब काढायचं असेल तर त्याचंही खूप छान ट्रिक आहे. तर आपण शिकणार आहे आता. तर ह्याच्यातही 4 टाईप्स आहेत. ऑलरेडी क्यूब ऑफ अ नंबर काढायला 4 टाईप आहेत. ते वैदिक मॅथ्सचं डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिसेल, त्यात तुम्ही जाऊन बघू शकता. तुम्ही डिटेलमध्ये ते क्यूब ऑफ अ नंबर शिकू शकता. मी तुम्हाला आत्ता फक्त जस्ट एक जनरल मेथड शिकवते, जेणेकरून तुम्ही कुठल्याही नंबरचं क्यूब काढू शकता. ओके, सपोज आपल्याला काढायचं आहे 22चं क्यूब. राईट, 22चं जेव्हा क्यूब काढायचं आहे तर काय करणार आपण, 2 आणि 2 हे दोन्ही नंबर आपण थोडा डिफरंट नंबर घेऊया. स्मॉल नंबरपासून स्टार्ट करूया, म्हणजे तुमचं क्लिअर होईल. 12चं क्यूब घेऊया आपण. ओके, तर जेव्हा आपण क्यूब घेतो तेव्हा 1 आणि 2चं क्यूब, 1चं क्यूब 1 स्टार्टला ठेवायचं आपल्याला. 2चं क्यूब 8 आपण हे दोन्ही स्टेपला ठेवायचं आहे. तर मध्ये 2 नंबर येणार आहेत, तर ते 2 नंबर कुठले असणार आहेत. तर जेव्हा आपण मिडल नंबर सिलेक्ट करतो, 1चं स्क्वेअर × 2 इथं काय येणार आहे 1चं स्क्वेअर × 2. इथं येणार आहे 2चं स्क्वेअर × 1. ओके, हे स्टेप आहे, इम्पॉर्टंट आहे. मिडलमध्ये 2 नंबर ठेवताना आपण काय करणार आहे, 1चं स्क्वेअर × 2, 2चं स्क्वेअर × 1. म्हणजे नंबर काय होणार आहे आपला 1 1 1 जा 1चं स्क्वेअर 1 2 जा 2, 2चं स्क्वेअर 4 8. तर आपलं एक सिंगल स्टेप मिळालं इथं, हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे सपोज हे ए आहे, हे बी आहे, तर मिडल स्टेप ठेवताना A²B आणि B²A हे स्टेप आपल्याला मिडलमध्ये फॉलो करायचं आहे. तर आपल्याला 4 नंबर मिळाले. देन नेक्स्ट पार्ट असणार आहे, फर्स्ट आणि लास्ट स्टेप स्किप करायचं, जसं आपण स्क्वेअरमध्ये करतो. आणि मिडल नंबर जे आहे त्याचं डबल करायचं, मीन्स त्या नंबरला 2ने मल्टिप्लाय करायचं. 2 2 जा 4. इथं आपण 2 2 जा 4 करणार आहे, इथं 4 2 जा 8. मग आपण हे दोन्ही स्टेपला प्लस करूया. 8 12 7 1. सो आन्सर इज 1728.
ॲक्च्युली मी तुम्हाला एक्सप्लेन करते आहे म्हणून ह्याला टाईम लागायला लागले, बट जेव्हा तुम्ही हे क्वेश्चन्स प्रॅक्टिस करता तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. तर बघितलं स्टुडंट्स, आपला आन्सर आलेला आहे 12 क्यूबचं 1728. तर अजून 2-3 एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्ही क्लिअर होताल. हे लक्षात ठेवायचं, ए स्क्वेअर बी, बी स्क्वेअर ए, दिस इज इम्पॉर्टंट. तर आता आपण बघूया 24चं क्यूब. काय म्हणले होते मी? 2चं क्यूब 8, 4चं क्यूब 64. मिडलमध्ये काय करायचं आहे? ए स्क्वेअर बी, बी स्क्वेअर ए. ए स्क्वेअर मीन्स 2चं स्क्वेअर 4 इंटू 4, 4चं स्क्वेअर 16 इंटू 2. तर मिडलमध्ये काय येणार आहे? 16 आणि 16 2 32. तर आपल्याला 4 नंबर मिळाले. आणि सेकंड स्टेप काय असणार आहे? ते मिडल नंबर दोन्हीला डबल करायचं, मीन्स 2नी मल्टिप्लाय करायचं. 16 2 32, 32 2 64. ओके. तर नेक्स्ट पार्ट काय असणार आहे आपलं? ॲड करायचं. 4. आपण जेव्हा पण कुठलेही 2 डिजिट्स ॲड करतो तेव्हा नेक्स्ट नंबर पुढच्या ह्याला कॅरी करतो. तर तेच रूल इथं वापरायचं आहे. 4ला 4, 6 नेक्स्ट. आता इथं थोडंसं तुमचं कन्फ्युजन क्रिएट होऊ शकते. तर हे कन्फ्यूज होऊ नये म्हणून तुम्ही काय करणार आहे? 32 प्लस 64 प्लस 6. किती येणार आहे? 12, 1 कॅरी, 9 10. 102 इज द आन्सर. 102 ठेवताना आपण फक्त 2 ठेवणार आहे आणि 10 कॅरी करणार आहे. ओके. मग अगेन आपण हे तिन्ही ॲड करूया. 16 प्लस 32 प्लस 10, 8 5. अगेन हिअर 8, 5 इज कॅरी, 13. सो आन्सर इज 13824. तुम्ही चेक करू शकता. हे ॲक्च्युली मी एक्सप्लेन करायला लागले म्हणून टाईम लागतं आहे, बट विदाऊट एक्सप्लेनिंग मी सॉल्व केले तर खूप स्पीडमध्ये मी हे सॉल्व करू शकते. तर अजून एक एक्झाम्पल बघूया. तुम्हाला कळालं असेल 13824 आन्सर आलेला आहे. तुम्ही कुठलेही नंबर घ्या 1 to 99मध्ये, ते स्टेप फॉलो करा, तुम्ही इझिली क्यूब आता काढू शकता. अजून एक क्वेश्चन बघूया आपण. तर आता बघूया 32चं क्यूब. ओके. 3चं क्यूब 27, 2चं क्यूब 8 अँड देन 3 स्क्वेअर इंटू 2 मीन्स 9 2 18. इथे येणार आहे 2 स्क्वेअर 4 इंटू 3 12, 36 24. मी का स्पीडमध्ये करायला लागले? कारण तुम्हाला कळू दे की किती इझिली आपण हे करू शकतो. 1 + 2 3, 3 डायरेक्टली इथं पुट करू शकतो. 14 15 16 17, 1 कॅरी, 4 5 डायरेक्टली पुढे घेऊ शकतो. 32, 3 2 7 6 8. तर एवढ्या स्पीडमध्ये तुम्ही हे करू शकता, बट तुम्हाला प्रॅक्टिस करणं खूप इम्पॉर्टंट आहे. होते जेव्हा तुम्ही क्वेश्चन्स घेता स्वतःहून, तुम्ही प्रॅक्टिस करता तर तुम्हाला ही प्रॅक्टिस होणार आहे. तर स्टुडंट्स बघितलो आपण क्यूब ऑफ एनी नंबर जनरल मेथड, स्क्वेअर ऑफ एनी नंबर जनरल मेथड. तर ह्याचं अजून डिटेलमध्ये स्टडी करायचं असेल तर आपले वैदिक मॅथ्सचे व्हिडिओ अवेलेबल आहेत. तुम्ही ते व्हिडिओ जाऊन बघू शकता. तुमचं अजून डिटेलमध्ये जाऊन स्टडी होणार आहे. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट, जेव्हा तुम्ही स्कॉलरशिपचं स्टडी करताय तर हे जे तुमचं बेस आहे, हे सगळे टॉपिक जर तुम्ही बघितला, पुढं जाऊन MPSC, UPSC, बँक एक्झाम आणि तुमचं जे इंजिनिअरिंगला तुम्ही जाता तेव्हा ॲप्टिट्यूड टेस्ट असते, कुठेही जावा तुम्हाला हे टॉपिक्स खूप युजफुल होणार आहेत. तर तुम्ही आत्ता प्रॉपर स्टडी केला व्यवस्थित, वैदिक मॅथ्सचे ही ट्रिक्स तुम्ही नंतरही यूज करू शकता. तर तुम्हाला खूप चांगलं संधी आहे. तुम्ही आत्तापासून हे शिकला, प्रॅक्टिसमध्ये आणला तर तुम्हाला खूप फास्ट पुढचं जे तुमचं डिसिजन आहे ते होणार आहे. म्हणजे तुम्हाला पुढचं एक्झाम अटेंड करायचं असेल तर इझिली तुम्ही कवर करू शकता. तर स्टुडंट्स बघितलं आपण क्यूब ऑफ अ नंबर. आपण बघूया नेक्स्ट पार्ट. ओके स्टुडंट, तर बघणार आहे आपण आता स्क्वेअर रूट.
ॲक्च्युली स्क्वेअर रूट काढायला आपण यूज करतो डिव्हिजन मेथड अँड फॅक्टर्स मेथड. जे रेग्युलर तुम्ही स्कूलमध्ये शिकलेलं आहे त्याच्यानुसार तुम्ही स्क्वेअर रूट काढता कुठल्याही नंबरचं. बट त्याच्यात अजून परत टाईम कन्झ्युमिंग होतं आहे. जेव्हा तुम्ही रेग्युलर तुमचं स्कूलचं सिलॅबस असते तिथं तर तुम्हाला तेच यूज करायचं आहे. तुम्हाला डिव्हिजन मेथडनीच स्क्वेअर रूट काढायचं आहे. बट इथे स्कॉलरशिपमध्ये तुम्हाला ऑप्शन असते आणि तुम्हाला टाईम कमी असते. म्हणून मी तुम्हाला हे ट्रिक शिकवते आहे. जर हे ट्रिक शिकला तर तुम्ही इझिली कितीही बिग नंबर असू दे त्याचं स्क्वेअर रूट काढू शकता. ओके, तर स्टार्ट करूया. स्क्वेअर रूट काढायला आपल्याकडं इम्पॉर्टंट आहे 1 to 9चं स्क्वेअर तुम्ही लिहायला पाहिजे. तर बघा 1चं स्क्वेअर 1, 2चं स्क्वेअर 4, 3चं स्क्वेअर 9, 4चं स्क्वेअर 16, 5चं स्क्वेअर 25, 6चं स्क्वेअर 36, 7चं स्क्वेअर 49, 8चं स्क्वेअर 64, 9चं स्क्वेअर 81. ओके, तर हे स्क्वेअर रूटला खूप इम्पॉर्टंट आहे हे पॉईंट. तुम्ही ही असं ॲज इट इज लिहा. तुम्ही आता हे फर्स्ट स्टेप शिकताय म्हणून तुम्हालाही ॲज इट इज लिहावं लागेल. पुढचं स्टेप काय आहे, आता तुम्ही तर लक्ष दिला 1चं स्क्वेअर 1 आहे म्हणजे 1चं स्क्वेअर रूट पण 1 असणार आहे. 2चं स्क्वेअर 4 आहे. 4चं स्क्वेअर रूट 4चं स्क्वेअर रूट 2, 9चं स्क्वेअर रूट 3, 16चं स्क्वेअर रूट 4. हे ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. आता तुम्ही जर बघितलं सगळ्याचे युनिट डिजिट. आता बघा 1चं स्क्वेअर 1 आहे, 9चं स्क्वेअर 81 आहे. ते युनिटमध्ये इथंही 1 आहे, इथंही 1 आहे. राईट, हे कंपॅरिझन करायला आपण बघायला लागलो. 2 आणि 8चं सेम आहे, 3 आणि 7चं सेम आहे, 4 आणि 6, 5 इज ओनली डिफरंट. तर हे का करतो आहे तुम्हाला कळेलच थोड्या वेळात. तर पण फर्स्ट क्वेश्चन बघूया. स्क्वेअर रूट ऑफ 2916. आता आपण रेग्युलर जर मेथड असेल आपण कसं सॉल्व करतो. सपोज हे आपण आपलं डिव्हिजन मेथड आहे. रेग्युलर मेथड मी तुम्हाला सांगते थोडक्यात काय आहे. 2916 2चं आपण डिव्हिजन करतो. राईट, 29चं आधीचं परफेक्ट स्क्वेअर बघतो आपण. 29चं आधीचं परफेक्ट स्क्वेअर काय असणार आहे. स्क्वेअर मीन्स इथं बघा 29च्या आधीचं परफेक्ट स्क्वेअर आहे 525. तर आपण इथं 5ने मल्टिप्लाय करतो. 5 5 जा 25. तर आपण सबट्रॅक्ट करणार आहे ह्याला. इथे किती राहणार आहे 4. 5 + 5 हिअर इज 10. आता आपल्याला इथं असं नंबर बघायचं आहे जेणेकरून सेम नंबरला मल्टिप्लाय केल्यावर इथं आन्सर. सपोज पुढचं 16 आपण पूर्ण खाली घेतो तर आपण कुठला नंबर घेणार आहे. एक तर आपण घेऊ शकतो 104 4 जा 104 4 जा 4 4 जा 16. बघा 104 4 जा 416. सो दिस इज अवर रेग्युलर मेथड. जेणेकरून आपल्याला इथं अज्युम करावं लागतं 6 घ्यायचं का 4 घ्यायचं का 2 घ्यायचं. तर हे मेथड जे रेग्युलर आपण स्क्वेअर रूट काढायला यूज करतो. बट आता हे सगळं करायची गरज नाही आहे. ह्याच्यापेक्षा खूप छान सोपी ट्रिक आहे. जसं की आपण डिव्हिजन मेथडमध्ये केलो तसंच ह्याला रिग्रुपिंग करायचं आहे 29 आणि 16. आता बघा 16चं स्क्वेअर रूट युनिटमध्ये 6 आहे. तर आयदर आपला आन्सर 4 असणार आहे और 6 असणार आहे. कारण 4चं स्क्वेअर 16 आहे आणि 6चं स्क्वेअर 36 आहे. बट वी डोंट नो 4 येणार आहे का 6 येणार आहे. नेक्स्ट 29 सेमच, हे स्टेप सेम असणार आहे. 29चं आधीचं परफेक्ट स्क्वेअर 29च्या आधीचं परफेक्ट स्क्वेअर आहे 25. 25चं स्क्वेअर रूट आहे 5. तर एक तर आपला आन्सर असणार आहे 54 और 56. आता फाइंड आउट कसं करायचं 54 आहे की 56 आहे. त्यासाठी पण एक छोटं ट्रिक आहे. हे जे 5 आहे फर्स्ट नंबर त्याचं नेक्स्ट नंबर काय आहे बघा 6. राईट, 5 6 जा 30. हे आहे 29. 29 30पेक्षा स्मॉलर आहे म्हणून आपलं
स्मॉलर नंबर काय असणार आहे, आन्सर असणार आहे. तर आन्सर आहे 54. हे असं करून आपण स्क्वेअर रूट इझिली काढू शकतो. मी अजून 2-3 एक्झाम्पल्स घेणार आहे जेणेकरून तुम्ही अजून क्लिअर होताल. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. वन 1024. अगेन ग्रुपिंग 4. आयदर आपला आन्सर असणार आहे 4 जिथं आहे आपलं बघा 8चं स्क्वेअर 64 आहे, 2चं स्क्वेअर 4 आहे. आयदर आपलं 2 असणार आहे और 8 असणार आहे. आता 10च्या आधीचं परफेक्ट स्क्वेअर काय आहे, 9 आहे. 9चं स्क्वेअर रूट 3 आहे. तर एक तर आपला आन्सर असणार आहे 32 और 38. तर आपण कसं फाइंड आउट करणार आहे, कुठला आन्सर आहे आपलं. 3चं नेक्स्ट नंबर आहे 4. 3 4 जा 12. सो 10 इज लेसर दॅन 12. अगेन स्मॉलरच आहे म्हणून स्मॉलर नंबर आपला आन्सर असणार आहे. सो 32 इज द आन्सर. 32चं स्क्वेअर इज 1024. 1024चं स्क्वेअर रूट 32. अजून एक क्वेश्चन घेऊया, वन मोर. थोडंसं बिग नंबर घेऊया. सेवन 9 2 1. अगेन एकतर 1 असणार आहे आपला आन्सर, अदरवाईज 9 असणार आहे. ओके. तर बघा 79चं आधीचं परफेक्ट स्क्वेअर काय आहे, 64 आहे. राईट. एकतर आपला आन्सर असणार आहे 81 और 89. एकतर 89 असणार आहे और 81 असणार आहे. अगेन कसं फाइंड आउट करणार, 8 नंतर काय येणार आहे 9. 8 9 जा 72. सो 79 इज ग्रेटर दॅन 72. राईट. मग कुठला आन्सर असणार आहे, स्मॉलर का ग्रेटर, ग्रेटर. ग्रेटर इज द आन्सर. तर आन्सर असणार आहे 89. सो बघितलं स्टुडंट्स, आपण किती इझिली हे क्वेश्चन्स आता सॉल्व्ह करू शकतो. ह्याच्याने तुमचा टाईम सेव्ह होणार आहे, कारण एक्झाममध्ये तुम्हाला एका क्वेश्चनला फक्त 1 मिनिट असणार आहे. तर त्यात तुम्ही सगळं प्रॉपर स्टडी करू, त्यातलं थेरम यूज करून त्याच्यानंतर त्याचं स्क्वेअर रूट काढायला तुमचा टाईम जाणार आहे. युजली जास्तीत जास्त तुम्हाला हे पायथागोरस ट्रिपलेटमध्ये यूज होणार आहे, जे पुढं तुम्हाला आहे लेसन. म्हणून हे प्रॅक्टिस करून घ्या आत्ताच, हे बेस आहे. ह्याच्यावरून ते लेसनही तुम्हाला खूप इझिली सॉल्व्ह करता येणार आहे. तर बघितलं आपण टॉपिक स्क्वेअर रूट. आता पुढचं पार्ट बघणार आहे आपण क्यूब रूट. तर अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट, तुम्हाला अजून एक्स्ट्रा मॉक टेस्ट पाहिजे असतील, स्कॉलरशिपचे एक्स्ट्रा प्रॅक्टिससाठी व्हिडिओज, एक्स्ट्रा प्रॅक्टिससाठी तुम्हाला क्वेश्चन पेपर्स, मॉक टेस्ट सगळे पाहिजे असतील, ते ऑनलाईन स्वरूपात मॉक टेस्ट असणार आहे. त्याचं सोल्युशन पण तुम्हाला, त्याचे मार्क्स, सपोज एक लेसनवर तुमचं 40 मार्क्सचं मॉक टेस्ट असेल तर त्याचं मार्क्स पण तुम्हाला लगेच कळतील आणि त्याचं सोल्युशन पण तुम्हाला लगेच कळणार आहे. म्हणजे सपोज तुम्हाला कुठलं आन्सर चुकलं असेल तर त्याचा आन्सरही तुम्हाला तिथल्या तिथं कळणार आहे. तर ते ऑनलाईन स्वरूपात मॉक टेस्ट असणार आहे प्रत्येक लेसनवर, आणि 10 मॉक टेस्ट एक्स्ट्रा असणार आहेत ते पूर्ण सिलॅबस, मॅथ्सच्या सिलॅबसवर. आणि त्याच्या व्यतिरिक्त प्रिव्हियस 5 इयर्सचे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून तुम्हाला मिळणार आहेत. तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याचे इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्हाला एक खाली नंबर दिसेल, त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. ओके स्टुडंट, तर बघूया आता आपलं नेक्स्ट पार्ट क्यूब रूट. तर क्यूब रूट काढायलाही आपण मेथड यूज करतो. सपोज 729चं आपल्याला क्यूब रूट काढायचं आहे. 729, तर काय करतो आपण, फॅक्टर्स काढतो ह्याचे. 9 8 जा 72, 9 1 जा, देन 9 इंटू 9 इंटू 9, असं 3 ग्रुपमध्ये आपण ग्रुपिंग करतो अँड देन क्यूब रूट काढतो. तर हे रेग्युलर मेथड जे आपण स्कूलमध्ये शिकलेलं आहे, बट ह्याच्यापेक्षाही इझी ट्रिक मी तुम्हाला आता शिकवणार आहे, जेणेकरून तुम्ही खूप मोठे मोठे क्यूब रूट्सही इझिली आता सॉल्व्ह करू शकता. तर बघा, अजून एक, जसं स्क्वेअर रूटमध्ये आपण बघितलं होतं, युनिट नंबर सगळ्यांची इथं बघूया आपण. तुम्ही थोडंसं लक्ष दिला तर प्रत्येक नंबरचं क्यूब रूट, जे क्यूबचं युनिट नंबर आहे ते डिफरंट आहे. स्क्वेअर रूटमध्ये काय होतं, 2-2 डिजिटचे सेम होते, बट इथं सगळे नंबर डिफरंट आहेत. तर हे खूप इझी गोष्ट होणार आहे आपल्यासाठी. सपोज 3375चं आपल्याला काढायचं आहे क्यूब रूट. तुम्ही म्हणताल हे किती इझी असू शकतं. आता क्यूब रूट आहे म्हणून आपण
3 नंबरचं ग्रुपिंग करणार आहे. स्क्वेअर रूटमध्ये आपण 2 डिजिटचं ग्रुपिंग केलं होतं, क्यूब रूटमध्ये 3 नंबरचं ग्रुपिंग करणार आहे. तर 375 5 युनिट नंबर असलेलं ग्रुपिंग म्हणजे क्यूब रूट काय आहे? 5चं 5 आहे, 125चं क्यूब रूट 5 आहे, म्हणजे आपलं युनिट नंबर 5 असणार आहे. फर्स्ट स्टेप युनिट नंबर आपल्याला कळालं, डन. देन 3 फर्स्ट ग्रुपिंग आहे 3च्या आधीचा परफेक्ट क्यूब आहे 1चं क्यूब रूट 1च असणार आहे. सो आन्सर इज 15. सो सिम्पल. तर ह्याच्यात कम्पेअरिंग नाही आहे, काही नाही आहे, तुम्ही डायरेक्टली आन्सर पुट करू शकता. कितीही मोठं क्यूब रूट असू दे, तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. अजून एक एक्झाम्पल बघूया आपण. तर जे मी तुम्हाला सांगितलं होते, जे शकुंतला देवीचं तुम्ही जर मूवी बघितला असेल तर ती इझिली क्यूब रूट सॉल्व करत होती. सो ह्या मेथडनी तर तुम्हीही प्रॅक्टिस करून इझिली ओरली क्यूब रूट सॉल्व करू शकता. बट त्यासाठी प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे. सेकंड बघूया आपण. क्वेश्चन 47455 47455 ओके. आता ह्याचं काढूया. 3चं ग्रुपिंग 2 आहे. युनिटमध्ये 2 असेल तर काय असणार आहे? 2 आहे युनिटमध्ये, त्याचं क्यूब रूट 8, तर युनिट नंबर मिळालं 8. नेक्स्ट आहे. नेक्स्ट 474चं आधीचं परफेक्ट क्यूब 343, कारण 512 ग्रेटर आहे. सो 343. सो आपण स्मॉलर नंबर बघतो. सो 78 इज द आन्सर. तर बघा एवढं मोठं डिजिटचं क्यूब रूट विदिन अ सेकंड आपण काढलं आहे. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन बघूया. 884736 884736 अगेन ग्रुपिंग 6 आहे, तर 6च असणार आहे. तर युनिट नंबर मिळालं 6. 884चं आधीचं परफेक्ट क्यूब आहे 729. सो 96 इज द आन्सर. किती इझिली आपण सॉल्व केलं. नेक्स्ट वन मोर एक्झाम्पल. क्वेश्चन आहे 250047 250047 3चं ग्रुपिंग. वेन 7 आहे तर त्याचं आधी 7चं क्यूब रूट 3, तर इथं येणार आहे 3. देन 250चं आधीचं परफेक्ट स्क्वेअर काय आहे? 250चं आधीचं परफेक्ट स्क्वेअर 6. सो आन्सर इज 63. तर बघितलं स्टुडंट्स, आपण एवढे मोठे क्यूब रूट किती इझिली सॉल्व केलो, विदिन अ सेकंडमध्ये आन्सर काढलो. हे आता विचार करा तुम्हाला एक्झाम्पलला किती इझी होणार आहे. तुम्ही इझिली क्विक आता एक्झाम्पल सॉल्व करू शकता. तर बघितलं आपण क्यूब रूटचं मेथड इझिली सॉल्व करू शकता. अजून एक छोटंसं ट्रिक आहे, हे जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 2 असेल, एंडिंग 2 असेल तर 8 घ्यायचं, 5 असेल तर 5 घ्यायचं. त्यालाही छोटंसं लॉजिक यूज करू शकतो. 1 आणि 9 1 9 4 5 6 1चं 1 आहे, 4चं 4, 5चं 5, 6चं 6 अँड 9चं 9. सॉरी. तर एंडिंग नंबर जर 9 असेल तर आपण युनिटमध्ये 9च घेणार आहे. 6 असेल तर 6, 5 असेल तर 5, म्हणजे हे 5 असेल तर 5 असणार, 2 असेल तर 8 असणार. मी हे सांगते तुम्हाला ट्रिक लक्षात ठेवायला. आणि 2 8 3 आणि 7 बघा वाईस वर्सा आहेत. 2चं 8 आहे तर 8चं 2 आहे, 3चं 7 आहे तर 7चं 3 आहे. हे एवढं छोटंसं टेबल तुम्ही लक्षात ठेवला तर कितीही बिग क्यूब रूट असू दे तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. आणि 1 to 9 क्यूब तुम्हाला लर्न पाहिजे, मग इझिली तुम्ही ओरली हे क्यूब रूट सॉल्व करू शकता. आता बघा जर 7 आहे, 7चं काय असणार आहे 3, 6चं 6, 5चं 5, 2चं 8, 8 असेल तर 2. तर एक छोटंसं ट्रिक आहे, लक्षात ठेवा, तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. तर बघितलं स्टुडंट्स, आपण आजच्या टॉपिकमध्ये बघितलं स्क्वेअर रूट, क्यूब रूट. बट आपण थोडासा डिफरंट वेनी बघितलेलं आहे. जे रेग्युलर मेथड
तुम्ही ऑलरेडी स्कूलमध्ये शिकलेला आहे म्हणून मी ते रेग्युलर मेथड नाही शिकवले. तुम्हाला स्कॉलरशिपसाठी हेल्प होणारे ट्रिक्स शिकवले आणि हे ट्रिक्स अजूनही तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचं असेल तर वैदिक मॅथ्सचे आपले व्हिडिओज अवेलेबल आहेत, तेही तुम्ही तिथे जाऊन शिकू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याचे लिंक दिसतील. आणि हे व्हिडिओ नक्की आवडला असेल तुमच्या फ्रेंड्सलाही शेअर करा, त्यांनाही हेल्प होऊ दे तुम्हाला जसं हेल्प होते. आणि लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका, कारण जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करता तेव्हाच तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळणार आहेत. आणि टेलिग्राम ग्रुपला आपल्या जॉईन व्हा, तिथे तुम्हाला रोज एक MCQ टेस्ट मिळणार आहे, तेही तुम्हाला हेल्प होणार आहे. ओके स्टुडंट, की प्रॅक्टिस करत राहा. कीप प्रॅक्टिस. थँक्यू.